मी होल्डिंग पॉईंटला आलोय. होल्डिंग पॉईंट ठिकाणी आलो, 3.5 फूट काठी आतमध्ये जाते. म्हणजे विचार करायला गाळ काढलाय का. या जागेची बी जागा कमी केलेली आहे. अजून काम अपूर्ण आहे, कंस्ट्रक्शन चालू आहे. म्हणजे चालले काय, कारण महापालिकेचा गटर मीटर आणि वॉटर म्हणजे पूर्णच गोष्टीचा अभाव आहे. गटर नीट नाही आहेत, गटर तुंबलेले आहेत, पाण्याचा प्रॉब्लेम आहे. आता पाणी पण उद्या मला वाटतं 25 तारखेपासून काटछाट चालू होणार आहे. तर आमचा याला एकच इशारा आहे, कारण या बाबतीत मुंबईच्या या बाबतीत दोन पक्ष आहेत. बीजेपी आहे, शिंदे गट आहे. हे कोणीच काही बोलायला तयार नाही, मुख गिळून उभे आहेत. बोलते ते फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे. आणि आज आम्ही हा इशारा देतोय, काही गाळ वगैरे काढण्यात नाही आला तर कमिशनर आणि सी यांना हा गाळ गिफ्ट केला जाईल आणि आम्ही गिफ्ट तो देणार. म्हणून त्यांनी लवकरात लवकर गाळ साफ करून घ्यावा व नवी मुंबई तुंबणार नाही याची खबरदारी घ्यावी, एवढीच आम्हाला त्यांना विनंती आहे. नवी मुंबईमध्ये पावसाळीपूर्व कामांची पोलखोल करण्याचा हा जो आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने जो कार्यक्रम घेतलेला आहे हाती, त्याच्या अंतर्गत आज आम्ही इथे वाशी होल्डिंग पॉईंटला आलेलो आहोत. मग आजपासून आपण इथे बघतोय की जवळपास 35% हा होल्डिंग पॉईंट बंद केलेला आहे, भराव टाकून म्हणा किंवा तत्सम बांधकाम करायच्या हिशोबाने म्हणा. मग त्यावेळेस त्यांना सीआरजेची परवानगी लागत नाही, पण नाला हा जो पॉन्ड आहे हा साफ करताना ते म्हणतात की आम्हाला सीआरजेची परवानगी मिळत नाही. अशा प्रकारचं थातूरबातूर उत्तर दिलं जाते. मग अशी आपण बघितली, सळी मारून बघितली, अक्षरशः जवळजवळ 3.5 ते 4 फुट इथे गाळ आहे. हा गाळ जर काढला गेला नाही तर उद्याला अख्खी वाशी बुडल्याशिवाय अर्धी वाशी पाण्याच्या खाली गेल्याशिवाय राहणार नाही, अशी इथं परिस्थिती आहे. आयुक्त, महापौर आणि सी असं उल्लेख करतात की जवळजवळ 100% नालेसफाईची आणि बाकी तत्सम कामं झालेली आहेत. तशी जर कामं झाली तर त्याला मी आवाहन करतो की आपण तसे नालेसफाई झाली असेल किंवा तत्सम गाळ काढला असेल त्याचे GPS फोटो आणि लोकेशन आणि किती टक्के तुम्ही असं काम केलंय हे लोकांच्या निदर्शनास आणावं, लोकांना ते माहिती द्यावी. आणि सरतेशेवटी मी आयुक्तांना आणि सीईना असा इशारा देतोय की खरोखर जर तुम्ही हे नाले आणि हे असे होल्डिंग पॉईंट जर तुम्ही पूर्णपणे साफ करून जनतेला दिलासा दिला नाहीत तर मग शिवसेना स्टाईलने सर्व अधिकाऱ्यांना सळो की पळो केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही.